तर मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. मित्रांनो, WRDच्या संदर्भात काल फार मोठी अपडेट आलेली आहे आणि 5 परिपत्रक कालच्या तारखेला जाहीर झालेलं आहे. भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट आहे की सर साईट जे आहे ते ओपन होत नाही. तर मी परिपत्रक जे आहे ऑलरेडी तुम्हाला आजच मी टाकलेले आहे. तुम्ही ते परिपत्रक रीड करू शकता. आपल्या हॅलो टीचर YT जो टेलिग्राम चॅनल आहे ऑफिशियल, त्याच्यावरती मी टाकलेले आहे. सोबतच साईट ओपन कशी करायची ते सुद्धा मी तुम्हाला याच्यात दाखवणार आहे. अगोदर आपण परिपत्रक जे आहे ते वाचून घेऊया. व्हिडिओ थोडासा लांब होणार आहे मित्रांनो, कारण की सर्व डिटेल इन्फॉर्मेशन जे आहे त्याच्यात आपल्याला बघायची आहे. सोबतच ज्या माजी सैनिकांच्या जागा आहे त्या काही पदाच्या संदर्भात ज्या खाली आहे तिथे कन्वर्ट झालेल्या आहे. काही पदाच्या संदर्भात त्या कन्वर्ट होऊ शकतात. ठीक आहे, आता नेमके परिपत्रक काय आहे ते बघूया. हा आपला हॅलो टीचर YT ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे. याच्यामध्ये जे 106 नंबरचं परिपत्रक आहे पहिल्या क्रमांकाचं, जे 3 तारखेला जाहीर झालेलं आहे कालच्या तारखेला. तर ते परिपत्रक काय आहे आणि कशाच्या संदर्भात आहे ते आपण बघणार आहोत. ठीक आहे, जर तुमची साईट ओपन होत नसेल तर मी टेलिग्राम चॅनलला सगळे परिपत्रक टाकलेले आहे. ठीक आहे, तर बघा याच्यामध्ये दिलेलं आहे उमेदवारांची प्रत्यक्ष यादी आहे आणि ती सुधारित आहे. ठीक आहे, आणि ही जे आहे पद आहे मित्रांनो ते आरेखक आहे. ड्रॉफ्टमन पदाकरता सुधारित यादी आहे आणि कोल्हापूर झोनची आहे. ठीक आहे, कोल्हापूर झोन सातारा. ठीक आहे, तर अशा प्रकारची ही यादी आहे मित्रांनो. याच्यामध्ये सुधारित यादी आहे आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सिरियल नंबरचा कॉलम दिलेला आहे, नंतर मेरिट नंबरचा कॉलम दिलेला आहे, ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर दिलेला आहे, कॅन्डिडेटचे पूर्ण नाव दिलेलं आहे, जेंडर दिलेलं आहे, कोणती कॅटेगरी आहे ते दिलं, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन मार्क आणि सिलेक्शन कॅटेगरी. ठीक आहे, तर पहिल्या नंबरचा कॅन्डिडेटचा जर विचार केला मित्रांनो तर मेल कॅन्डिडेट आहे. ओपन अनरिझर्व जे आहे ते त्यांची कॅटेगरी होती आणि ओपन जनरलची जागा त्यांना मिळणार आहे, म्हणजे वेटिंग लिस्टवर आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारची सुधारित लिस्ट आहे आणि बघू शकता तुम्ही याच्यामध्ये टिप्ससुद्धा त्यांनी दिलेले आहे. ठीक आहे, टिप आपण वारंवार वाचत असतो. टोटल जे नंबर आहे मित्रांनो 10 लोकांची यादी याच्यामध्ये लागलेली आहे आणि जे पद आहे ते आहे आरेखक ड्रॉफ्टमन. ठीक आहे, कोल्हापूर झोन साताऱ्याची यादी आहे. टोटल 10 विद्यार्थ्यांचे सुधारित वेटिंग लिस्ट लागलेले आहे. याच्यामध्ये टिपमध्ये दिलेलं आहे की शासन निर्णय दिनांक 4 मे 2022 नुसार उमेदवारांच्या निवड यादी प्रतीक्षा यादीसाठी दिनांक 18/6/2024 ते 22/6/2024 मध्ये कागदपत्र पडताळणी केलेल्या उमेदवारांमधून गुणवत्ता व आरक्षणानुसार निवड यादी शिफारस यादी दिनांक 29/6/2024 रोजी शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली होती. ठीक आहे, परिमंडळांतर्गत मंडळ अधीनस्थ कागदपत्र पडताळणीसाठी अनुपस्थित उमेदवार किंवा नियुक्ती आदेश निर्गमित करून विहित मुदतीत हजर न झालेले उमेदवार व राजीनामा दिलेले किंवा कार्यमुक्त झालेले उमेदवार यांच्याऐवजी समांतर आरक्षणानुसार संबंधित मंडळ कार्यालयाने मागणी केल्यानुसार सदर प्रतीक्षा यादीत काही प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध होत नसल्यामुळे गुणवत्ता यादीतील अन्य उमेदवारांना गुणवत्ता व प्रवर्गानुसार दिनांक 9/12/2024 रोजी कागदपत्र तपासणीसाठी बोलावण्यात आले होते. त्यानुसार कागदपत्र पडताळणी पात्र ठरलेल्या उमेदवारांची समावेश करून वरीलप्रमाणे सुधारित प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. ठीक आहे, याच्यानंतर मित्रांनो सामाजिक व समांतर आरक्षण दावा केलेल्या उमेदवारांची प्रतीक्षा यादीसाठी शिफारस ही खालील अटींच्या अधीन राहून करण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर ज्या अटी आहे ते बघू शकता. प्रतीक्षा यादीतील दिव्यांग उमेदवारांचे दिव्यांग प्रमाणपत्र व त्यांची वैद्यकीय तपासणी करून उचित वैद्य प्रमाणपत्र सादर केल्यानंतर नियुक्ती आदेश निर्मित करण्यात येणार आहेत. त्याच्यानंतर खेळाडू किंवा प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त किंवा अंशकालीन किंवा माजी सैनिक जे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आहे किंवा दिव्यांग माजी सैनिकांच्या पाळलेल्या समांतर आरक्षणांतर्गत प्रतीक्षा यादीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांची शिफारस ही त्यांचे बाबतचे प्रमाणपत्र निर्गमित करण्याच्या कार्यालयाकडून पुनश्च पडताळणी करून जे आहे ते तुमचे जे होणार आहे, म्हणजे व्हेरिफिकेशन जे आहे ते होणार आहे हॉरिझॉन्टल रिझर्वेशनच्या संदर्भात. नंतर आहे मित्रांनो समन्वय समिती गट सहसा भरतीमार्फत प्रतीक्षा यादीसाठी शिफारस झाली म्हणजे अंतिम निवड झाली, म्हणजे असे काही 3 पॉईंट तुम्हाला प्रत्येक याच्यामध्ये सारखे दिसणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक याच्यात वाचायची आपल्याला गरज नाही, फक्त बघायची आपल्याला. ही यादी मी टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे मित्रांनो. दुसरी यादी बघूया. 107 नंबरचं परिपत्रक आहे. ठीक आहे, हे ओपन करूया. याच्यामध्ये बघा उमेदवारांची प्रत्यक्ष यादी सुधारित आहे आणि हे असिस्टंट ड्रॉफ्टमनसाठी आहे मित्रांनो. कोल्हापूर झोन साताराचीच आहे आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जे कॉलम दिसणार आहे ते कॉलम सेम दिसणार आहे आणि याच्यामध्ये 11 उमेदवारांची यादी त्यांनी लावलेली आहे. ठीक आहे, आता 11 उमेदवारांची यादी लावलेली आहे मित्रांनो. याच्यानंतर अदर बॅकवर्ड क्लासेस जे आहेत म्हणजे OBC जे कॅन्डिडेट आहे त्यांना कोणत्या कॅटेगरीतून जागा मिळाली किंवा ओपनचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांना कोणत्या कॅटेगरीमधून ओपनला वेटिंगला ठेवला आहे, सगळी तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन मिळणार आहे. ठीक आहे, बाकीचे 3 मुद्दे सारखेच राहणार आहे.
तर बघू शकता याच्यामध्ये असिस्टंट ड्रॉसमन 11 उमेदवारांची यादी लागलेली आहे. याच्यानंतर जर आपण बॅक गेलं त्याच्यानंतर आपल्याला 108व्या नंबरचं बघायचं झालं. 106 आपण बघितलं आहे, 107 बघितलं. आता 108व्या नंबरचं जर परिपत्रक बघितलं तर 108व्या नंबरच्या परिपत्रकाला तुम्ही बघू शकता मित्रांनो, ही जी आहे यादी असिस्टंट स्टोअर कीपरची आहे आणि ही सुद्धा कोल्हापूर झोन साताऱ्याची आहे. ठीक आहे, याच्यामध्ये सुद्धा सेम कॉलम तुम्हाला बघायला मिळणार आहे. याच्यामध्ये खाली जर आपण गेलं स्क्रोल डाऊन करत खाली गेलं तर आपल्याला इथं बघायला मिळेल 35 उमेदवारांची यादी त्यांनी लावलेली आहे. आणि बाकीचे जे आहे मित्रांनो, टिप नंबर 1, टिप नंबर 2 आणि टिप नंबर 3 सेम आहे. ठीक आहे, याच्यानंतर बघा इथून परत मी बॅक करतो. परत बॅक केल्यानंतर आपल्याला 109 नंबरचं जे परिपत्रक आहे ते वाचायला मिळणार आहे. तर 109 नंबरच्या परिपत्रकामध्ये तुम्ही बघू शकता उमेदवारासाठी प्रतीक्षा यादी सुधारित यादी आहे आणि ही आहे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटची. ठीक आहे, कोल्हापूर झोन साताऱ्याची आहे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट. याच्यामध्ये टोटल जे उमेदवार आहे मित्रांनो, टोटल ज्या उमेदवारांची यादी लावण्यात आलेली आहे ती आहे टोटल विचार केला आपण तर जवळपास जे आपल्याला मिळणार आहे भरपूर उमेदवार याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये टोटल उमेदवारांची जी त्यांनी लिस्ट लावलेली आहे ती 176 उमेदवारांची लिस्ट लावलेली आहे. भरपूर मोठ्या प्रमाणात ही लिस्ट लागलेली आहे. ठीक आहे, असिस्टंट इंजिनियर जे आहे सिव्हिलमधलं त्यांची. ठीक आहे, तर बघू शकता याच्यामध्ये जर आपण सगळ्यात खालच्या स्टुडंटचा जर विचार केला, कॅन्डिडेटचा जर विचार केला मित्रांनो 176व्या नंबरचा, तर बघू शकता याच्यामध्ये मेल कॅन्डिडेट ओबीसी कॅटेगरीतून स्पोर्ट पर्सनमधनं आहे आणि 103.76 मार्क आहे. ठीक आहे, म्हणजे जवळपास जे आहे ते चांगल्या प्रकारचा जिथं आपल्याला स्कोअर बघायला मिळणार आहे किंवा चांगल्या प्रकारचा जो कटऑफ आहे कमी कटऑफ आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. ठीक आहे, याच्यानंतर पुढचं परिपत्रक आपण बघूया 109 नंबरचं परिपत्रक ओपन करूया. याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटचं जे आहे ते परिपत्रक परत आपल्याला ओपन झालेलं आहे, बॅक करावं लागेल. ठीक आहे, तर इथून थोडं बॅक जाऊया आपण. याच्यानंतर आपण 110व्या नंबरचा आखरीचं जे परिपत्रक आहे ते बघणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल दप्तर कारकून मेजर आणि कॅनल इन्स्पेक्टर यांची कोल्हापूर झोन साताऱ्याची सुधारित वेटिंग लिस्ट लागलेली आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, जे टोटल यादी जर आपल्याला याच्यामध्ये बघायची झाली तर जवळपास जे कॅन्डिडेट आहे फार मोठ्या प्रमाणात याच्यात कॅन्डिडेट आपल्याला बघायला मिळणार आहे सुधारित यादीमध्ये. तर याच्यामध्ये जवळपास जे आहे 190 विद्यार्थी घेण्यात आलेले आहे आणि 9144 जे आहे मेरिट नंबर आहे त्यांचा आणि त्यांना 91.29 मार्क आहे मित्रांनो. पार्ट टाईम डिप्लोमा होल्डर आहे. तर अशा प्रकारचे लिस्ट आलेली आहे WRDच्या संदर्भात. आता मित्रांनो प्रश्न असा आहे की माजी सैनिकांच्या जागा आहे त्या प्रत्येक पोस्टच्या कन्वर्ट होणार आहे का? मित्रांनो, ज्या पोस्टच्या जागा खाली राहील त्या कन्वर्ट होणार आहे, ज्या पोस्टच्या जागा खाली राहणार नाही म्हणजे जिथे माजी सैनिक मिळेल त्या होणार नाही. ठीक आहे, तर चान्सेस आहे मित्रांनो कन्वर्ट होण्याचे. ठीक आहे, तर आता याच्यानंतर आता बघणार आहोत आपण भरपूर लोकांचे जे मेसेज आहे की सर साईड ओपन होत नाही, काय करायचं? तर बघा मित्रांनो, मी तुम्हाला एक सोपी आयडिया सांगतो साईड ओपन करायची. साईड जर डायरेक्ट ओपन तुमच्या मोबाईलमधनं होत नसेल तर काय करा बघा. मी अगोदर हे जे आहे एरोप्लेन मोडून काढून घेतो. डाटा ऑन करायचा आपला मोबाईलचा. ठीक आहे, डाटा ऑन केल्यानंतर इथून बॅक जातं मित्रांनो, टेलिग्राम चॅनलवरती बॅक जातं. मी जे यूट्यूबचे व्हिडिओ टाकले आहे WRDचे इथे तुम्हाला चॅनलमध्ये मिळेलच किंवा तुम्ही डायरेक्ट यूट्यूबमध्ये सुद्धा जाऊन सर्च करू शकता. ठीक आहे, तर साईट ओपन होते, थोडासा वेळ तुम्हाला इथे द्यावा लागतो साईट करता. तर सर्व प्रकारची जी अपडेट आहे मित्रांनो आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सर्वप्रथम टाकत असतो. ठीक आहे, तुम्हाला माहीतच असेल, जे लोक जॉईन असेल त्यांना माहीतच आहे, जे लोक जॉईन नसेल त्यांच्याकरता थोडासा जे आहे तुम्हाला जॉईन करून घ्यावं लागणार आहे. ठीक आहे, तर इथून तुम्हाला जे आहे मी टाकलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट यूट्यूब साईटवर जायचं आहे. कोणताही एक आपला WRDचा व्हिडिओ तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे. ठीक आहे, WRDचा जर ओपन केल्यानंतर बघा इथून तुम्हाला इथं थोडंसं बॅक द्यायला आहे. तर मित्रांनो याच्यानंतर तुम्हाला इथं मोरमध्ये जायचं आहे. मोरमध्ये गेल्यावर आपल्याला जे आहे आपला जो कोणता पण व्हिडिओ असेल किंवा WRDची जी साईट असेल त्याची मी लिंक तुम्हाला देणार आहे. तर याच्यामध्ये बघा कोणताही व्हिडिओ तुम्हाला आपला ओपन करून घ्यायचा आहे. ठीक आहे, ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. बघा आता याच्यामध्ये जे आहे तो आपला WRDचा व्हिडिओ मी ओपन केलेला आहे आपल्या चॅनलवरचा. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला इथं स्क्रोल डाऊन केल्यानंतर WRD महाराष्ट्र याच्यावर क्लिक करायचं आहे. ठीक आहे, WRD महाराष्ट्र. याच्यानंतर तुम्हाला थोडा वेळ इथं वाट बघावी लागणार आहे.
डायरेक्ट जे आहे ते साईट ओपन होत नसेल तर त्या संदर्भात काय करायचं हे सांगत आहे मी तुम्हाला. कधी कधी सर्व्हर डाऊन होत राहते, त्याच्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो. ठीक आहे. तशी तुम्हाला जर साईट बघायची असेल वारंवार तर तुम्ही बघू शकता. नसेल तर मग मी अपडेट टाकतच असतो, ते अपडेट तुम्ही बघू शकता. टेलिग्राम चॅनलवरती टाकलेले आहे. थोडासा तुम्हाला इथं वेट करावा लागतो मित्रांनो. कधी थोडा लवकर होते ओपन, कधी वेळ लागतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये आता आपल्याला थोडासा वेळ लागणार आहे आणि याच्यानंतर जी साईड आहे ते ओपन होणार आहे आपली. ठीक आहे. तर थोडासा वाट तुम्हाला याच्यामध्ये बघावी लागू शकते. ठीक आहे. बघा, थोडीशी वाट बघितल्यानंतर जे आहे ते साईट ओपन झालेली आहे. आता ही साईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा, स्क्रोल डाऊन करत खाली यायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. सर्वात खाली येऊन जा. जास्त काही टाईमपास आपल्याला करायचा आणि याच्यामध्ये बघू शकता तुम्ही जे दिनांक आहे ते दिनांकसुद्धा दिलेले असते. आपलं जे परिपत्रक आहे हे 6व्या नंबरचं परिपत्रक होतं, बरोबर आहे. तर याच्या 106व्या नंबरचं जे परिपत्रक आहे मित्रांनो, इथं दिनांक दिलेला आहे बघा. 3/1/2025 पासनं जे आहे 106, 107, 108, 109 आणि 110 असे 5 परिपत्रक आहे. त्याच्या अगोदरचं जे परिपत्रक होतं ठाणे परिमंडळाचं 26/12/2024 होतं. ठीक आहे. नंतर इथं जे व्ह्यूचा ऑप्शन आहे याच्यामध्ये तुम्ही जाऊन व्ह्यू करून आपल्याला जसं आपला कोल्हापूर परिमंडळ साताराचा व्ह्यू करायचा आहे. याच्यानंतर तुमचे PDF डाउनलोड होत असते बघ, डाउनलोड झालेले आपले, त्याच्यामुळे डाउनलोड अगेनचं ऑप्शन येतं आहे. मी डाउनलोड अगेन केलं तर बघा इथं अशा प्रकारचे जे आपले मी जे टेलिग्राम चॅनलला PDF टाकलेलं आहे ते ओपन होईल. ठीक आहे. तर बघा हे PDF ओपन झालेले आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, जर तुमची डायरेक्ट साईट गुगलवरून ओपन होत नसेल तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुद्धा तरी साईट ओपन करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे, तिथं मी तुम्हाला लिंक दिली आहे. त्या लिंकवरती जाऊन तुम्हाला ते साईट बघता येईल. ठीक आहे. बाकी काही अपडेट माहिती आली तर मित्रांनो पुन्हा तुमच्यापर्यंत मी पोहोचवत राहील. आणखी की ज्या माझी सैनिकाच्या जागा आहे त्या कन्वर्ट होण्याचे चान्स आहे. बाकीच्या पोस्टच्या संदर्भात सुद्धा जर त्यांचे कॅन्डिडेट मिळाले नाही तर बाकी काही जॉईनिंगसुद्धा लवकरात लवकर आता प्रोसेस फास्ट होणार आहे. ठीक आहे. बाकी आणखी काही अपडेट माहिती मिळली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य नेहमीप्रमाणे केले आहे. तोपर्यंत मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.